Hello friends, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to see our Please Don't Read This Poem, and this poem is from my English book 7 and this is 3.4. So let's start to read this poem. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सपनाज होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण केन नेस्बिथ यांची प्लीज डोंट रीड दिस पोएम बघणार आहोत. पण या कवितेचा अभ्यास करण्यापूर्वी किंवा या कवितेतला शब्द शिकण्यापूर्वी जर तुम्ही सपनाज होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलला नवीन असाल, लगेच हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर सर्वात प्रथम दिसतील. मी आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातनं आहे. तुम्ही कोणकोणत्या भागातनं माझे व्हिडिओ बघता मला सांगा. ओके, सो आता ही कविता आपण म्हणूयात आणि त्यानंतर या कवितेचा वर्ड टू वर्ड मिनिंग तुम्हाला सांगते. Please don't read this poem. It's only meant for me. That's it, just move along now. There's nothing to here to see. Besides, I'm sure you would rather just go outside and play. So put the poem down now and slowly back away. Hey, why are you still reading? That isn't very nice. I have asked you once politely. Don't me ask you twice? I am telling you, it's private. Don't not read one more line. Hey, that's one more. Now stop it. This isn't yours, it's mine. You are now allowed to read this. You really have to stop. If you don't quit this instant, I swear I shall call a cop. He shall drag you off in handcuffs. He shall lock you up in jail and leave you there forever until you are old and frail. Your friends will all forget you. You won't be even missed. Your family too will likely forget that you exist. And all because you read this instead of having fun. It's too late now, amigo. The poem's nearly done. There's only one solution. Here's what you shall have to do. Tell all your friends and family they shouldn't read it too. Ken Nesbitt. Words बघा, cop, policeman, frail, weak, amigo, friend. केन नेस्बिथ हे अमेरिकन पोएट आहे. गंमतशीर कविता लिहितात, खास मुलांसाठीचं कविता लिहितात. जसं आपण बालकवी म्हणतो की लहान मुलांसाठी कविता लिहितात, तसं ते काय लहान मुलांसाठी कविता लिहिणारे केन नेस्बिथ नावाचे कवी आहेत आणि अत्यंत प्रसिद्ध कवी आहे. त्यांची खासियत आहे की ते मजेशीर कविता लिहितात. आणि आणखीन एक गोष्ट की जसं आपल्याला कोणी सांगितलं की हे उघडून बघायचं नाही, हे वाचायचं नाही, आपल्याला टेम्पटेशन येतं की नाही मला हे वाचायचंच आहे, मला हे बघायचंच आहे. तसंच या कवितेबद्दल आहे. आता या कवितेचा शब्द वाचूयात. प्लीज डू नॉट रीड दिस पोएम म्हणजे कृपया माझी कविता वाचू नका. आपण म्हणतो का नाही वाचायची, आम्ही वाचून बघणारच, काय आहे त्याच्यामध्ये, ही टेंडन्सी असते. आणि याच टेंडन्सीचा उपयोग करून कवीनं मजेशीरपणे कविता लिहिली आहे की आपण वाचतो पण आणि कवीचा हेतू पण साध्य होतो. प्लीज डोंट रीड दिस पोएम. हे कृपया कविता वाचू नका. इट्स ओनली मेंट फॉर मी. ही फक्त माझ्यासाठी आहे. दॅट्स इट, पुरे झालं. जस्ट मूव अलॉंग नाऊ. आता निघा चला. दॅट्स नथिंग हिअर टू सी. इथे बघण्यासारखं काही नाही हां, निघा आता, असं म्हणतोय कवी. बिसाइड्स आय एम शुअर यू वुड रादर जस्ट गो आउटसाइड अँड प्ले. बिसाइड्स याच्यापेक्षा मला खात्री आहे तुम्ही ना हे वाचत बसण्यापेक्षा जा ना बाहेर, खेळा ना. सो पुट द पोएम डाऊन नो. अरे खाली ठेवा ती कविता, वाचू नका सांगितलं ना. अँड स्लोली बॅक अवे. आणि जरा मागे मागे जा, वाचू नका माझी कविता. हे वाय आर यू स्टील रीडिंग. का अजून वाचता ही कविता. दॅट इजंट व्हेरी नाईस. हे छान नाही बरं का. मी सारखं सांगतोय जा मागे वाचायचं नाही तरी तुम्ही वाचता माझी कविता. आय हॅव आस्क्ड यू वन्स पोलाइटली. मी एकदा नम्रपणे तुम्हाला सांगितलं ना वाचू नका. डोंट मेक मी आस्क यू ट्वाईस. मला सारखं सांगायला लागू नका बरं का की वाचू नका म्हणून. आय एम टेलिंग यू इट्स प्रायव्हेट. आय एम टेलिंग यू म्हणजे मी तुम्हाला सांगतोय. इट्स प्रायव्हेट म्हणजे खाजगी आहे. डू नॉट रीड वन मोर लाईन. डू नॉट रीड म्हणजे हे वाचू नका. वन मोर लाईन म्हणजे एक ओळसुद्धा परत वाचू नका. हे दॅट्स वन मोर. परत तुम्ही एक लाईन वाचली ना. नाऊ स्टॉप इट. थांबता की नाही.
दिस इजंट युअर्स. हे तुमचं नाही आहे काही. इट्स माईन. हे माझी कविता आहे. तुम्ही थांबा वाचायचे. यू आर नॉट अलाउड. तुम्हाला परवानगीच नाही आहे टू रीड दिस पोएम. ही कविता वाचायची काही तुम्हाला परवानगी नाही बरं का. यू रिअली हॅव टू स्टॉप. तुम्हाला थांबायला लागेल आणि तुम्हाला खरंच थांबावं लागेल. इफ यू डोंट क्विट दिस इन्स्टंट. आत क्विट म्हणजे सोडून जाणं बाळांनो. इफ यू डोंट क्विट म्हणजे जर तुम्ही थांबला नाहीत. दिस इन्स्टंट म्हणजे लगेच जर तुम्ही थांबला नाहीत. आय स्विअर. आई शपथ. आय शॉल कॉल अ कॉप. मी पोलिसांना बोलवे ना. इथं कसं वापरलं आहे बघा प्रत्येक वेळी. आय स्वेअर आय शॉल कॉप. तो सारखा जो बाळ आहे जो मुलगा आहे सारखा धमकावतोय. वाचायची नाही कविता, वाचायची नाही कविता. सांगितलं ना माझी लाईन वाचायची नाही. अरे थांबा, अरे निघा, असं सारखं तो बोलतोय. पण आपण आहे ना. आपल्याला नको म्हटलं म्हणून काय आपण लगेच ऐकणार आहे काय. आपण बघणारच आहे कवितेमध्ये काय एवढं काय लिहिलं आहे ना की आपण वाचायचं नाही. तो म्हणतो आई शपथ आय स्वेअर आय शॅल कॉल अ कॉप. मी बोलवे ना पोलिसांना. तो आपल्याला धमकवतोय बरं का. पण आपण काय मागे राहणार आहे का. आपण तर वाचणारच कविता. ही शॅल ड्रॅग यू ऑफ इन हँडकप्स. ही शॅल ड्रॅग म्हणजे खेचणे. यू ऑफ इन हँडकप्स म्हणजे काय माहिती का. पोलिसांच्या हातकडे असतात त्याला हँडकप्स म्हणतात. तो पोलीस येईल आणि तुमच्या हातामध्ये हातकड्या घालून तुम्हाला ओढत नेईन. ही शॅल लॉक यू अप इन जेल. आणि तो तुम्हाला आयुष्यभरासाठी तुम्हाला जेलमध्ये टाकेन बरं का. अँड लिव्ह यू देअर फॉर एव्हर. आणि आयुष्यभर तिथेच पडून राहाल. लिव्ह म्हणजे तुम्ही इथनं सोडून जाण्याला काय म्हणतात लिव्ह. लिव्हचा खूप जणांचा गोंधळ होतो. LIVE लिव्ह म्हणजे राहणे आणि LEAVE लिव्ह म्हणजे जाणे. ते हे लक्षात ठेवायचं. ओके. अंटिल यू आर ओल्ड अँड फ्रेल. फ्रेल म्हणजे वीक. ओल्ड म्हणजे म्हातारा. म्हणजे तुम्हाला जेलमध्येच राहावं लागेल कधीपर्यंत. जोपर्यंत तुम्ही म्हातारे आणि कमजोर होत नाही, अशक्त होत नाही, तोवर तुम्हाला राहावं लागेल. त्याने तर भलतीच धमकी दिली आपल्याला. युअर फ्रेंड्स विल ऑल फॉरगेट यू. आणि हां, तुमचे मित्र सगळे तुम्हाला विसरून जातील. यू वोंट बी इवन मिस्ड. आणि तुमची कुणी आठवण पण काढणार नाही. युअर फॅमिली टू विल लाईकली. आणि तुमचं कुटुंबसुद्धा तुम्हाला असंच वागवेल. फॉरगेट दॅट यू एक्झिस्ट. आणि सगळे विसरतील. अरे तुम्ही आहात की मेल आहेत की जगलायत कोणी तुम्हाला लक्षात ठेवणार नाही असं ते म्हणतात. इथे जो हा मुलगा आहे ना सारखा आपल्याला दटावतोय धमकावतोय. आता तो काय म्हणतोय थांबा. इथे त्याचं जेस्चर आहे ना. इथे त्याचा चेहरा कसा होता तसा राग आणि भरलेला. आता इथे काय करतोय थांबा म्हणतोय बरं का. काय म्हणतोय बघू आपण. अँड म्हणजे आणि. ऑल बिकॉज यू. तुमच्यामुळेच सगळं झालं. रीड दिस. तुम्हीच सगळं केलं आणि वाचलं. इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग फन. अरे काय मजा करण्यात सोडून. इन्स्टेड म्हणजे ऐवजी. ऑफ हॅव्हिंग फन म्हणजे मजा करणं. मजा करण्याऐवजी काय वाचत बसलं सगळं. इट्स टू लेट नाव. आता खूप उशीर झाला आहे बरं का. अमिगो म्हणजे मित्रा. अमिगोचा अर्थ काय फ्रेंड मित्र. द पोएम्स नियरली डन. आता झाली ही कविता. काय तुम्ही लोक राव मजा करायची सोडली माझी कविता वाचत बसलात. देअर्स ओनली वन सोल्युशन. आता या सगळ्याला एकच उत्तर आहे. काय आहे. हिअर्स वॉट यू शॅल हॅव टू डू. तुम्हाला आता काय करायला लागेल. टेल ऑल युअर फ्रेंड. सगळ्या मित्रांना ऑल अँड फॅमिली सगळ्या कुटुंबियांना काय सांगायचं. दे शुड नॉट रीड दिस टू. त्यांनी पण नाही वाचायची. म्हणजे कवी कसला भारी बघा. त्याला वाटतं का लोकांनी वाचावं. पण कसं म्हणायचं वाचू नका वाचू नका बघू नका बघू नका. आपल्याला काय वाटतं अरे का नाही बघायचं का नाही वाचायचं. आपण पण वाचणार आपण पण बघणार. अशा प्रकारे उलट्या पद्धतीने त्यांनी ही कविता सगळ्यांपर्यंत पसरवली आहे. आणि केन नॅस्बिथ हे प्रचंड यशस्वी झाले त्यांच्या हेतूमध्ये की त्यांना जे वाटत होतं की लोकांनी ती कविता वाचावी बघावी आणि लोक ती बघतायत. आपल्याला पण मजा आली. आणि या कवितेमध्ये इतकी सोपी भाषा वापरली आहे की जिथे आपल्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ कळतो. प्रत्येक कविता समजते. आणि याचा जो इंग्लिश वर्कशॉप आहे त्याचे बरेच प्रश्न आहेत. पण हा इंग्लिश वर्कशॉप आपण एकूण एक प्रश्न सोडूयात. आत्तापर्यंत मी तुम्हाला सगळे इंग्लिश वर्कशॉप दिलेत सोडून. त्याची प्लेलिस्ट पाहिली आहे का सपनाज होमस्कूलिंगवर. नसेल पाहिली तर पटकन पाहून घ्या. इंग्लिश आपल्याला शिकायचं आहे आणि छान बोलायला शिकायचं. माझ्यासोबत शिकणार ना इंग्लिश बोलायला. तर मग चला सुरू करूयात आपला छानसा अभ्यास आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.